रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज काही कारणानिमित्त मनोज पाटील आणि मी वसईला भेटलो असता अचानक आमच्या विद्याताईकडून, विद्या चंद्रकांत वनमाळे आमच्या विद्याताई आहेत. आम्ही विद्यार्थी अवस्थेत असताना ही आमची मोठी ताई, आमच्याकडे एकूण 2 ताया होत्या, एक लीलाताई कदम आणि ही विद्याताई चंद्रकांत वनमाळे. आमच्या विद्याताईंना मी सांगितलं तर त्यामुळे सांगितलं, बाबा माझ्याकडे तुझे भाऊजी आजारी आहेत आणि दवाखान्यात आहेत, मला काय तुला भेटायला जमणार नाही. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, काळजी घ्या. मम्मीच आमच्या पद्धतीनं आमच्या सगळ्या मॅडमला भेटलो आणि आता आल्यावर आमच्या ताईंची भेट घेतली. माऊली रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हां, आणि एकाच सेकंदात बघा हे आमचे भाऊजी रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण हरी. क्या बात आहे, वाज वाज वाज. धन्य आज दिन झाले, संतांचे दर्शन झाली, पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरात तुझी दिवाळी दसरा. माऊलीने सुद्धा खूप चांगलं कष्ट घेतलं. 4 वर्ष आली सेवानिवृत्तात, 62 वय चालू आहे. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या चंद्रकांत भाऊजींना उदंड आयुष्य लाभो. त्या ज्या काही त्यांना शारीरिक काही अडचण असेल ती लवकरात लवकर मोकळी होऊन त्यांना पुन्हा एकदा आपल्या सहवासामध्ये मला भेटावं लागेल. माझ्यावर ते गप्पा गोष्टी करणार, भेटणार, बोलणार. तुम्ही काय काळजी करू नका. नको बोला, नको खेद करू, नको खेद करू. कोणत्या गोष्टीचा, कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. जाण तसे. वास, आपण कुठल्याच गोष्टीची काळजी नाही करायची. पती लक्ष्मीचा म्हणजे हा, मग लक्ष्मीचा पती म्हणजे विष्णू नारायण, त्याची आपल्याला काळजी आहे. त्यामुळे आपण काय काळजी करत नाही. ताई तू पण खूप कष्ट घेते आपल्या कुटुंबासाठी, काय हरकत नाही, सगळं होईल व्यवस्थित. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. मोठ्या मनाची आहे, दणकट मनाची आहे. आतापर्यंत आपल्या संसारामध्ये ज्या काही अडीअडचण आल्या त्यातून तिने मार्ग काढलेला आहे. खूप छान. भाऊजी तुम्ही पण काय काळजी करू नका बरं का, सगळं व्यवस्थित होणार. हा बोला. ठेविले अनंती, ठेवले अनंती, तैशेची राहावे, तैशी करावे, चित्त असू द्यावे, चित्त असू द्यावे, समाधान. समाधान. बस, चला खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी.